हाय सगळ्यांना. तर मी आज आहे ना अंड्याचं कालवण बघा केलंय. आज बुधवार आहे म्हणजे अजून सोलायच्यात अंडी. इकडे मसाला भाजते तोपर्यंत म्हणलं अंडी सोलून होतील. आणि मी तांदळाच्या भाकरी बघा केलं ते आपलं रेशनिंगचं तांदूळ नाही का त्याच्या भाकरी केल्या आणि भुर्जी पण केली. ठसका पण बघा लागायला लागला याचा. आणि अंडी इकडे 4 टाकले शिजायला. गरम कट केलं ना आतमध्ये बेस गरम आहे. आतमध्ये जातं ना जरा. आज आम्ही डीमार्टला गेलेलो होतो. डीमार्टला गेलतो आणि जे आम्ही बदाम आणलेले ना ते मी चेंज केलं ना डीमार्टमधून. तर 200 ग्रॅमचं पॅकेट होतं. तर ते कितीला बदामचं 200 ग्रॅमचं पॅकेट तर 640ला. म्हणजे मी त्या चिठ्ठीवर बघितलं तेव्हा मला समजलं. तर मी देऊनच आली, पैसे घेऊन पण आले मला. म्हणजे 640ला आपल्याला परवडत आहे काय 200 ग्रॅम. आणि बाहेर दुकानात विचारलं तर 220 रुपये पाव, म्हणजे 250 रुपयाचं बघा पाव येते दुकानात. आणि ही 200 ग्रॅम फक्त 200 ग्रॅम 640. म्हटलं बापरे कसले महाग. म्हणून मी परत देऊन आली. आता म्हणजे खारीक खोबरं आणायचंय मला, बदाम आणायचे, काजू आहेत माझ्याकडं आणि तूप आणायचंय. पण जरा थांबली मी कारण जर बहिणी इकडं तूप असतं ना म्हशीचं, जर आली ती इकडं तर मग तिला सांगणार येताना आणायला. तर या बघा अंडी टाकते अशी. तर तिला सांगणार येताना आणायला. तिला आणि आईला म्हणजे तिकडं जर गावाला स्वस्त खोबरं असलं तर मग आई जर आली तर मग तिला पण सांगणार आहे आणायला. कारण इथं लय महाग आहे. 400 रुपये किलोनं खोबरं आहे आणि खारीक 80 रुपये पाव पडतं. स्वस्त आहे, खारीक स्वस्त आहे. आता बघू जर आल्या त्या दोघी जणी इथं मुंबईला तर मग ते येताना आणायला सांगते. म्हणून मी दुकानातनं आणलं नाही काय. तर स्वस्त असलं तर आता तूप काय ती घरीच बनवते ना, ती काय देते मला तशीच. इथं कसं महागायचं आहे ना, मग इथं वाटतं आणायला. आणि आत्ता जरा असल्या घाई गडबड दिवाळीचं तर नकोच वाटते आणायला. आज लय दिवसातून अंड्याचं कालवण केलंय बरं का. आज तांदळाच्या भाकरी पण केल्यात लय दिवसातून. हाय सगळ्यांना, कशा आहे सगळ्या मैत्रिणी. तर बघा साफसफाई चालली दिवाळीची. आणि आज तर आहे ना बसू बारस आहे आणि माझी चालली साफसफाई. सगळं काढलंय वरचं बघा, नीटनेटकं केलं. परत तुम्हाला सांगते हॉलमधलं पण सगळं व्यवस्थित केलंय. आणि थोडीशी भांडी घासून झाली आतापर्यंत. कारण सगळं एकदम एका दिवशी काढायचं म्हटलं ना तर लय वैताग येतो. आणि त्यात उद्यापासून दिवाळी झालीच चालू म्हणायचं. काय तर सामान आणलंय. आता काय म्हणलं थोडं पोरांसाठी काहीतरी करावं म्हणलं. जरा दिवाळी थोडीशी घरच्या घरी काय होते त्याला थोडीशी करायची आपली 1-1 किलोची, जास्त नाही करणार. तर ती कसं बरोबर वाटत नाही ना पोरं ना, असं आशा वाटते ना की आपल्या घरी दिवाळी नाही केली काय. मग आपलं करणारे मी थोडंसं अजून नाही वर्ष श्राद्ध झालं. पण आता काय करू मी तर खायचं राहते का माणूस. करणारच आता. तरी छोटं घर आहे त्याच्यामुळं काय वाटत नाही साफसफाई करायला. बाई त्या भाभीच्या रूममध्ये तर तिचा होता रूम मोठा. नको व्हायचं मला पसाराच म्हणतो. त्यात पसारा पण नाही ना, सगळं गावाला नेलाय त्यामुळे ते वाटणं झाले. तरी भांडे तर एवढी येत ना, काय करू कट्टा येते घासून. आत्ताच नवरात्रीत भांडी असते, महिन्याला भांडी असतात माझी. तर मला चैनच पडत नाही तर काय करू.
आता हे रूम चेंज केल्यामुळे नुसतं इकडं तिकडं चाललंय बघा. आता आता नाही करायची चेंज, पण आपलं सांगते पहिलं एवढीच आता राहिली. उद्या. हा एवढीच राहिली भांडी. हो, आता तेवढंच राहिलंय. हे आहे ना मांडायचं. उद्या काय? हे खालचं आहे, किचनच्या खालचं आहे. अजून गोदड्या आणि सगळं हळूहळू पाण्यात तर काढलं पाहिजे. आणि मार्केट तर पूर्ण भरलंय बघा. एवढं छान छान वस्तू आलेल्या. आता म्हटलं की आज साफसफाई करायची आणि उद्यापासून म्हटलं बघू जाऊन मार्केट मध्ये संध्याकाळी. मला चेनच पडणार नाही साफसफाई केल्यावर. लाईट पण राहू दे, तो शहा नाही का एवढा लाईट बंद करा. काय झालं काय नाही त्याला. आता आई आणि बहिणी ती का काय काय माहिती दिवाळीला सांगितलं ये म्हणून 10 दिवस झाल्यावर. काय माहिती आता काय करते. कारण आम्हाला वर्ष श्राद्ध साड्या घ्यायच्यात ना, तर मी म्हटलं या म्हणजे कसं एकमेकाच्या आणि असतं ना जरा चॉईस. परत आपलं किंमत कमी पण करायला बरी पडते ना. येतात का नाही काय माहिती. आमच्या याला तर रोज राहण्यातली कामं असते ते रोज. म्हणजे घरचं तर असतात पण बाहेर पण जाते ना, काय माहिती इथे पण. कपडे तर बघा धुवून ठेवल्या आणि वाळत घालायच्या डब्यात नितळाय ठेवले. आता संध्याकाळ झाली तर त्याला बघायला वेळ नाही.